ब्रेकिंग न्यूज, तुमसर नगर परिषद चुनाव 2025। बीजेपी की बड़ी चाल, प्रभाग क्रमांक 4 से कृष्ण दिलीप पाटिल अधिकृत उम्मीदवार घोषित। तुमसर नगर परिषद चुनाव 2025 में भारतीय जनता पार्टी ने प्रभाग क्रमांक 4 से कृष्ण दिलीप पाटिल को अधिकृत उम्मीदवार के रूप में मैदान में उतारकर बड़ी राजनीतिक हलचल मचा दी है। कृष्ण पाटिल लंबे समय से क्षेत्र में सक्रिय रहते हुए नागरिकों से गहरा जुड़ाव बनाए हुए हैं। उनके मेहनती स्वभाव, सहज उपलब्धता और जमीनी पकड़ के कारण कार्यकर्ताओं और आम नागरिकों में उनके प्रति सकारात्मक माहौल देखा जा रहा है। स्थानीय समस्याओं को नजदीक से समझते हुए उन्होंने प्रभाग के लिए स्वच्छता व्यवस्था में मजबूती, नागरिक सुविधाओं का विस्तार, सड़क विकास, युवाओं के लिए नए अवसर और महिलाओं की सुरक्षा जैसे प्राथमिक मुद्दों को अपनी चुनावी प्राथमिकता में रखा है। नामांकन के दौरान भाजपा कार्यकर्ताओं और समर्थकों की बड़ी भीड़ मौजूद रही, जहां माहौल में उत्साह और ऊर्जा साफ दिखाई दे रही थी। उनकी उम्मीदवारी के बाद प्रभाग क्रमांक 4 का राजनीतिक तापमान बढ़ गया है और मुकाबला अब और भी रोमांचक होने की संभावना है। कृष्ण दिलीप पाटिल का नाम इन दिनों पूरे क्षेत्र में चर्चा का केंद्र बना हुआ है। प्रभाग क्रमांक 4 का सर्वांगीण विकास करना और प्रत्येक नागरिक तक सुविधाएं पहुंचाना ही मेरा पहला ध्येय है। जनता के भरोसे और आशीर्वाद से मैं इस क्षेत्र का विकास तेजी से आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हूं। नमस्कार, मी कृष्णा दिलीपजी पाटील, प्रभाग क्रमांक 4चा उमेदवार भारतीय जनता पक्षाकडून व माझी समाजासाठी व समाजातील शहरातील सर्व जनतेसाठी व आपल्या पक्षाकरिता एक चांगली समाजसेवा व पक्षाचा एक चांगला नाव, परिवाराचा नाव, आपल्या समाजाचा नाव, आपल्या लोकांचा नाव मोठा करण्यासाठी म्हणून एक उमेदवारीला उभा हो। आपण सर्वांनी आपले बहुमूल्य मत देऊन मला निवडून देण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती आहे। कृष्ण पाटील साहेब, आपण मला सांगा, कोणकोणत्या प्रमुख समस्या आपल्या प्रभागमध्ये आपल्याला दिसतात? सर, समस्या तर खूप आहेत म्हणा असा, आणि पण जनरली लोकांना नाली, लाईट, पाणी आणि आपले जे रोड असतात यांची जास्त समस्या आहे। आमच्या तलावामध्ये पावसाळा आला की लोकांच्या सामने खूप पाणी जमा होतो, ती एक समस्या आहे। त्याच्यामध्ये भाग असा आहे का आमच्या तलावात जो मागचा भाग आहे हा तलाव डाऊन बाजूला असल्यामुळे शहरातला पुरा पाणी येऊन इथं जमा होते आणि पाणी ओव्हरफ्लो झाल्याच्या बाद त्या बाजूला आता पाणी निघण्यासाठी साधन कमी आहे। वरून तिकडे गावातल्या लोकांची शेती आहे, तर शेती असल्यामुळे असं आहे का तो पाणी त्यांच्या शेतीत जातो। वरताचा पाणी पडतो तो वेगळा आणि तलावातला पाणी जातो तो वेगळा, लोकांच्या घराच्या सामने पाणी जमा होतो तो वेगळा। आता ज्यांची शेती आहे त्यांचं असं म्हणणं आहे असं का भाई पाणी आमच्या इथून निघल्या पाहिजे, आणि जमा झाला तर ते लोक ऑब्जेक्शन उचलतात, मोहल्ल्यातले लोक ऑब्जेक्शन। त्याच्यासाठी माझी सीओ आले होते आमच्या नगरपालिकेला, त्यांनी एक मोठा प्रमुख नाला म्हणून पास केलेला आहे। आता निवडणूक झाली का त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। जर जनतेने आपल्याला निवडून दिलं तर आपण कोणते कोणते विकास कामाकडे आवर्जून लक्ष द्याल? विकासाचे काम तर असे आहेत सर का खूप एक चांगली प्लॅनिंग आहे माझी माझ्या वार्डासाठी, आणि आदरणीय प्रदीप भाऊ पडुळे यांच्या जो येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग आहे, प्लॅनिंग टाऊन केलेली आहे त्यांनी, ते असे काही नगरसेवक आहेत नवीन आम्ही ज्यांना ते प्लॅनिंग माहीत आहे, आणि मी सतत त्यांच्यासोबत असल्यामुळे मला तर तुमचा जो येणाऱ्या 5 सालाचा जो रूप आहे तो एक वेगळाच आहे। आमच्या राजीव गांधी सागर तलाव आहे, त्याची एवढी मोठी प्लॅनिंग आहे, एवढा मोठा फंड आहे का जिल्ह्यात त्याच्यासारखा तलाव नाही बनणार आहे। आता आमच्या बी प्रभागामध्ये 2-2 तलाव आहेत, त्याच्यात बी आता एक सौंदर्यीकरण म्हणून आताच एक मोठा काम झाला, त्याच्यानं वाचलेला काम आता नगरपालिका लागल्याच्या नंतर सुरुवात होणार आहे। त्याचे बी पैसे शिल्लक बाकी आहेत नगरपालिकेकडे। बरं, जी आपली जी जनता आहे, जी मतदार बंधू आहे, जे आपल्याला बघत आहे, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असणार आहे? त्यांना प्रेमाचा संदेश तर माझ्याकडून काहीच नाही आहे का भी मी तुमच्या काल होतो, आज बी आहे आणि उद्या बी राहणार आहे। मला इथून खूप पुढे जायचं आहे। एक निवडणूक जिंकणे आणि थांबणे एवढाच मी पोहता नाही, मला खूप सामने जायचं आहे व माझी जनता मला सामने नेण्यास खूप मदत करेल, एवढी मला पूर्ण विश्वास आहे।
माझा एकच आहे का लोक म्हणतात आमच्या भारतीय जनता पार्टीला SC समाज मुसलमान वोट नाही देत, पण मी 110% गॅरंटी देतो सर, हा मुस्लिम लोक वोट देतात, SC लोक वोट देतात. फक्त आपला विश्वास पाहिजे त्यांच्यावर, ते हक्कानं वोट देतात. आणि माझ्या घराच्या मागे 250 मुस्लिम वोट आहेत, मागच्या बाजूला SC वोट आहेत. ते अशी छाती ठोकपणे सांगतात का आम्ही कृष्णा पाटील म्हणजे आम्ही असे बोलतात. तर मग सर त्यांच्यावर तर मला विश्वास ठेवाच लागेल. आणि ते सगळे म्हणतात का आम्ही तुलाच नाही तुझे 3ही नगरसेवक निवडून आणू, आणि 3ही नाही तर गावातले बी जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू, असे त्यांची सगळ्याची मानसिकता बनलेली आहे. आता माझ्या जनतेला फक्त एकच आव्हान आहे का मी वयाच्या 22व्या वर्षापासून राजकारणात आलो. माझी खूप मेहनत आहे आणि सगळ्यांना माहित आहे का माझ्या का प्रयत्नाने किती मेहनत केलेली आहे लोकांना माहित आहे. तर त्याचा फळ म्हणून माझी जनता मला निवडून देईल हा मला ठामपणे विश्वास आहे. आणि जनतेचा प्रेम एवढा आहे का ते आज माझीच नाही पूर्ण गावाची इच्छा आहे का कृष्णा पाटील नगरसेवक बनला पाहिजे. आणि मला वार्डातील आणि शहरातील लोक निवडून येण्यात परिपूर्ण मदत करतील हा माझा विश्वास.